आजच्या दिवशीच आमच्या आयुष्यात ना एक छोटं बाळ आलेलं होतं आणि ते छोटं बाळ आता 6 वर्षाचं पूर्ण झालेलं होतं. तर आज वरदचा बड्डे होता आणि 17 मेला वरदचा बड्डे असतो. तर आम्ही मुंबईलाच होतो आणि योगायोग पहा ना, मुंबईमध्ये येऊन पण ना स्वामी सोबतच आहेत. तर इथं स्वामींचा मठ होता, काकाच्या घरापासून ना 5-10 मिनिटाच्या अंतरावरच होता. म्हणून ना सकाळी लवकर आवरलं आणि वरदला घेऊन दर्शनासाठी आलो. आता इथं आल्याच्या नंतर दर्शन घेतलं आणि त्यानंतर ना हा सुविचार वाचला, कोणी माझं वाईट करतोय हे त्याचं कर्म, मी कोणाचं वाईट करणार नाही, हा माझा धर्म. हा सुविचार खूपच छान होता. आता इथं वरदला ना त्याच्या पप्पाने गंध वगैरे लावला. त्यानंतर छान दर्शन वगैरे घेतल्याच्या नंतर ना आम्ही मठामध्ये ना थोड्या वेळ इथं बसलो. आता दरवर्षी कुठं जावो अगर ना जावो, पण वरदला घेऊन दर्शनाला जायचं असं माझं असतं आणि इथे येऊन पण दर्शन मिळालं मुंबईमध्ये सुद्धा स्वामींचं. तर इथं मठामध्ये ना खूप शांतता होती आणि आरती वगैरे होऊन गेलेली होती. मठामध्ये फक्त आम्ही 3 जण होतो, दुसरं कोणीच नव्हतं. तर इथं ना गरमी एवढी होत होती ना की पूर्ण घामघामच झालं होतं. आता घरी निघालो होतो, जाता जाता वरदला ना गिफ्ट घेतलं. म्हटलं आज बड्डे आहे तर वरदला काहीतरी गिफ्ट घेऊया, म्हणून त्याला पझल्स घेतले आणि घरी येऊन ते ना लगे इथं सगळेजण पझल्स खेळायला लागले. आता आज वरदचा बड्डे ना काकाच्या घरीच करायचा होता, कारण योगायोगच आला होता. वरदच्या पहिल्या बड्डेपासून काका एकाही बड्डेला नव्हते, म्हणून ह्या वर्षीचा बड्डे काकाच्या घरी ना होणार होता वरदचा. पण आजचा आनंदाचा दिवस होता, पण ना दुपारनंतर तो काळजीत आणि टेन्शनमध्ये सुरू झालेला. आम्हाला अचानकच वरदचा बड्डे करायला लागला. मग आम्ही आहे त्याच कपड्यांवरती वरदचा बड्डे केला. काकाने मात्र वरदसाठी छान केक आणला, छान छान नवीन कपडे आणले आणि काका काकीने वरदचा छान असा बड्डे केला. आता अचानक असं काय झालं की आम्हाला ना लगेच गावाला निघायचं होतं, ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. तर असा होता वरदचा ह्या वर्षीचा बड्डे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ.